कार्य आणि ऊर्जा भाग 2. ऊर्जेचे रूप गतिज ऊर्जा. मागील व्हिडिओमध्ये आपण कार्याची वैज्ञानिक संकल्पना याबद्दल जाणून घेतले. या व्हिडिओमध्ये आपण गतिज ऊर्जा म्हणजे कायनेटिक एनर्जी याबद्दल जाणून घेऊ. तो काळ आठवण्याचा प्रयत्न करा जेव्हा तुम्ही खिडकीमध्ये सूर्याच्या उन्हात उभे राहत होतात. तो सूर्य मनुष्यासाठी ऊर्जा म्हणजे एनर्जीचा सर्वात मोठा नैसर्गिक स्रोत आहे. तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनातील ऊर्जेच्या स्रोतांच्या काही उदाहरणांचा विचार करू शकता का? आपण ऊर्जा शब्दाचा वापर आपल्या जीवनात सतत करतो, परंतु पुन्हा विज्ञान याची त्याच्या पद्धतीने व्याख्या करते. विज्ञानानुसार ऊर्जा म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपण काही घटना पाहूया. असे माना की तुम्ही एका फुटबॉलला लाथ मारता आणि तो जमिनीवर घरंगळू लागतो, किंवा तुम्ही एखाद्या ट्रॉलीला धक्का देत आहात आणि ती काही अंतर विस्थापित होते. या दोन्ही स्थितींमध्ये वस्तूंमध्ये कार्य करण्याची क्षमता येते आणि वस्तूच्या कार्य करण्याच्या ह्या क्षमतेला ऊर्जा म्हटले जाते. वस्तू जे कार्य करते त्यात ती आपली ऊर्जा गमावते, जेव्हा की ती वस्तू जिच्यावर कार्य होत आहे ती ऊर्जा ग्रहण करते. असे माना की चेंडू ए एका दुसऱ्या चेंडू बी वर बल लावत आहे. असे केल्याने चेंडू ए ची ऊर्जा चेंडू बी मध्ये जाते आणि ऊर्जा मिळाल्यानंतर चेंडू बी मध्ये कार्य करण्याची क्षमता येते. म्हणून आपण म्हणू शकतो की कोणतीही वस्तू जिच्यामध्ये ऊर्जा असेल ती कार्य करू शकते. अर्थात ऊर्जा कार्य करण्याच्या क्षमतेवरून मोजली जाते. कार्याप्रमाणेच ऊर्जेचे देखील SI एकक ज्यूल असते. आपण म्हणू शकतो 1 ज्यूल कार्य करण्यासाठी आपल्याला 1 ज्यूल ऊर्जेची आवश्यकता असते. ज्यूलचे देखील मोठे एकक किलो ज्यूल असते. 1 किलो ज्यूल बरोबर 1000 ज्यूल. कार्य तसेच ऊर्जेचे हे एकक ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ जेम्स प्रेस्कॉट जूल यांच्या नावावरून ठेवले आहे. त्यांनी विद्युतच्या औष्णिक परिमाणांबद्दल नियम सांगितला आणि ऊर्जा अक्षय्यतेचा नियम देखील सिद्ध केला. ऊर्जेची खूप रूपे आहेत, जसे गतिज ऊर्जा, स्थितिज ऊर्जा, औष्णिक ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, विद्युत ऊर्जा आणि प्रकाश ऊर्जा. आता गतिज ऊर्जा समजून घेण्यासाठी आपण एक सोपा प्रयोग करूया. एक जड चेंडू घ्या आणि त्याला ओल्या किंवा कोरड्या वाळूच्या जाड थरावर टाका. पहिल्यांदा चेंडू 25 सेंटीमीटर उंचीवरून टाका आणि सलग ही उंची वाढवत राहा ज्या उंचीवरून तुम्ही चेंडू टाकत आहात. जसे की 50 सेंटीमीटर, मग 75 सेंटीमीटर, मग 1 मीटर आणि अशा प्रकारे वाढवत राहा. परंतु प्रत्येक वेळी चेंडूला वेगवेगळ्या जागेवरून टाका, जेणेकरून तुम्ही वाळूवर स्पष्टपणे खड्डे पाहू शकाल. आता हे खड्डे पहा आणि त्यांच्या खोलीची तुलना करा. कोणता खड्डा सर्वात जास्त खोल आहे आणि कोणता खड्डा सर्वात कमी खोल आहे? चेंडूने कोणत्या कारणामुळे वाळूमध्ये सर्वात खोल किंवा कमी खोल खड्डा तयार केला? आता या प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी आपण आणखी एक प्रयोग करूयात. या चित्रात मांडणी केलेली उपकरणे पहा. येथे एक ठराविक वस्तुमान असलेला लाकडाचा तुकडा ट्रॉलीपासून काही अंतरावर ठेवला आहे.
यानंतर ट्रॉली विस्थापित करण्यासाठी पारड्यामध्ये एक ज्ञात वस्तुमान ठेवूया. आता आपण पाहतो की ट्रॉली लाकडाच्या तुकड्याला धडकते आणि त्याला एका ठराविक अंतरापर्यंत विस्थापित करते. तुकड्याला धडकल्यानंतर ट्रॉली थांबवण्यासाठी अडथळा ठेवा आणि तुकड्याचे विस्थापन पहा. ट्रॉलीद्वारे यावर कार्य केल्यानंतर याला ऊर्जा मिळते आणि तुकडा विस्थापित होतो. ही ऊर्जा कुठून येते हे तुम्ही सांगू शकाल का? आता पारड्यातील वस्तुमान वाढवून हा प्रयोग पुन्हा करा. तुम्हाला दिसेल की पारड्यातील वस्तुमान वाढल्याबरोबर तुकड्याचे विस्थापन देखील वाढते. हे ट्रॉलीद्वारे केल्या गेलेल्या कार्यात वाढ दर्शविते. ट्रॉली कार्य करते म्हणून त्यात ऊर्जा उपस्थित आहे. एक गतिमान वस्तू कार्य करण्यास सक्षम असते. एका हळूवार गतीच्या वस्तूपेक्षा वेगवान गती असलेली वस्तू जास्त कार्य करते. एक फिरणारा पाळणा किंवा बंदुकीतून सुटलेल्या गोळीबद्दल विचार करा, ज्यांच्यात कार्य करण्याची ऊर्जा उपस्थित आहे. गतिमान वस्तूमध्ये उपस्थित असलेल्या या ऊर्जेला गतिज ऊर्जा म्हणतात. म्हणून आपण एखाद्या वस्तूमध्ये गतीमुळे प्राप्त झालेल्या ऊर्जेला गतिज ऊर्जेने परिभाषित करतो. जास्त गती म्हणजे जास्त गतिज ऊर्जा. एक वेगाने चाललेली गाडी, एक धावणारी धावपटू आणि एक पोहणारा माणूस गतिज ऊर्जेची काही उदाहरणे आहेत. आता गतिज ऊर्जेच्या गणितीय समीकरणावर नजर टाकूया. असे माना की एक m वस्तुमानाची वस्तू एक समान वेग u ने चालत आहे. असे माना की वस्तूवर बल F कार्य करत आहे आणि ही बलाच्या दिशेने s अंतरापर्यंत विस्थापित होते. आता केलेले कार्य W बरोबर Fs. वस्तूवर केलेल्या कार्याने याच्या वेगामध्ये बदल होतो. हे u पासून v होते. असे माना की वस्तूमध्ये उत्पन्न त्वरण a आहे. आठवा, आपण गतीविषयक 3 समीकरणांबद्दल शिकलो आहोत आणि तिसऱ्या समीकरणानुसार v वर्ग वजा u वर्ग बरोबर 2as, ज्यावरून आपण विस्थापन काढले होते. s बरोबर v वर्ग वजा u वर्ग भागिले 2a. आपण जाणतो F बरोबर ma. आता केलेले कार्य आपण लिहू शकतो W बरोबर m गुणिले a गुणिले s बरोबर m गुणिले a गुणिले v वर्ग वजा u वर्ग भागिले 2a बरोबर 1/2 mv वर्ग वजा u वर्ग. जर वस्तू विराम अवस्थेपासून चालण्यास सुरुवात करत असेल तर u बरोबर 0, w बरोबर 1/2 mv वर्ग. तर आपण जाणले की एखाद्या वस्तूच्या गतीच्या ऊर्जेमध्ये बदल त्यावर केलेल्या कार्याच्या समान असतो. अर्थात जर u बरोबर 0, w बरोबर 1/2 mv वर्ग. म्हणून m वस्तुमान आणि एक समान वेग v असलेल्या एखाद्या वस्तूच्या गतिज ऊर्जेचे मूल्य ek बरोबर 1/2 mv वर्ग. या व्हिडिओमध्ये आपण गतिज ऊर्जा म्हणजे कायनेटिक एनर्जी याबद्दल जाणून घेतले. पुढील व्हिडिओमध्ये आपण स्थितीज ऊर्जेबद्दल जाणून घेऊ.